शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आणि कृष्ण तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचं व्यवस्थापन करत असताना, नियोजन करत असताना आपल्याला अनेक वेगवेगळ्या समस्या त्यामध्ये येत असतात. कधी कापूस पिकावरती त्यामध्ये रस शोषणारे कीटक असेल, कधी आळी असेल किंवा कधी बुरशीजन्य रोग असेल. असे वेगवेगळे रोग आपल्याला आलेले त्यामध्ये पाहायला मिळत असतात. आणि ह्या रोगांचं नियंत्रण करत असताना आपल्याला त्यांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या फवारण्या वगैरे घेत असतो. पण ज्यावेळेस आपण फवारण्यांचं नियोजन करत असतो, फवारण्याचं नियोजन करत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की जेवढ्या काय आपण फवारणी घेत असतो त्या फवारण्यांमध्ये प्रत्येक वेळेस आपण रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी म्हणजे त्याच्यामध्ये जॅसिड्स असेल किंवा कोळी असेल किंवा त्यानंतर बाकीचे थ्रिप्स असेल किंवा रस शोषणारे इतर जे कीटक असेल यांच्या नियंत्रणासाठी आपण सर्वात जास्त कीटकनाशकांचा वापर वगैरे या ठिकाणी करताना दिसत असतो. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकावरती रस शोषणाऱ्या कीटकांचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झालेला त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि शेतकरी मित्रांनो, ह्याच रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी एक खास त्यामध्ये मला कीटकनाशकाबद्दल माहिती देणार आहे. त्याचा वापर आपल्याला कापूस पिकामध्ये करायचा आहे आणि त्याच्या वापरामुळे तुम्हाला जास्तीत जास्त दिवसापर्यंत रस शोषणाऱ्या कीटकांवरती नियंत्रण झालेले या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे जे काही कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार आहे याची जर तुम्ही एकदा जर फवारणी घेतली तर 15 ते 20 दिवसांपर्यंत रस शोषणाऱ्या कीटकांवरती नियंत्रण झालेलं आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला मिळत असतं. आणि शेतकरी मित्रांनो, हे जे काही कीटकनाशक आहे हे आहे त्यामध्ये सिमोडिस. बऱ्यापैकी भरपूर शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट त्यामध्ये माहित असेल. जी काही नामांकित कंपनी आहे सिजंटा कंपनीचं हे प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही सिमोडिस नावाचं जे कीटकनाशक आहे याच्यामध्ये आयसोसायक्लोसिरम 10% WWDC फॉर्म मध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि याच्यामध्ये पिंझोलिन टेक्नॉलॉजी ही एक नवीन त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा कीटकांचा रेजिस्टन्स आहे हा याच्यामध्ये डेव्हलप वगैरे होत नाही. आणि ग्रुप 13 मधलं हे एक नवीन कीटकनाशक आहे. प्रामुख्याने कापूस पिकामध्ये आढळणारे जे काही रस शोषणारे कीटक आहेत त्याच्यामध्ये थ्रिप्स असेल, तुडतुडे असेल, त्यानंतर कोळी असेल, याच्यावरती हे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त दिवसांपर्यंत नियंत्रण मिळवून देण्यासाठी सक्षम असेल त्यामध्ये कीटकनाशक आहे. आणि आपल्याला याचाच वापर कापूस पिकामध्ये करायचा आहे. जे काही सिमोडिस कीटकनाशक आहे हे त्यामध्ये जी काही कीटकांची प्रौढ अवस्था आहे आणि त्यानंतर अंडी अवस्था आहे अशा दोन्ही अवस्थांवरती त्यामध्ये काम करत असतं. आणि याच्यामुळे जे काही कीटकांवरती आहे जास्त दिवसांपर्यंत नियंत्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. तसं यातला जो काही घटक आहे शेतकरी मित्रांनो हा त्यामध्ये एक स्पर्शजन्य घटक आहे. त्यामुळे कीटकांच्या संपर्कामध्ये येता कीटकांच्या पोटामध्ये विष त्यामध्ये तयार होत असतं आणि त्यानंतर जे काही कीटक वगैरे आहे हे त्यामध्ये मरण पावले जातं. अशा पद्धतीने हे त्यामध्ये काम करत असतं. याच्या फवारणीमुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तीनदा कीटकनाशक वापरण्याची त्यामध्ये गरज पडत नाही. कारण याच्यामुळे कोणत्याही प्रकारे कीटकांमध्ये रेजिस्टन्स डेव्हलप वगैरे होत नाही. याच्यामुळे जे काही आपलं कापूस पीक आहे कापूस पिकामध्ये अधिकची एक फळफांदी त्यामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येत असते. त्यामुळे कपाशीचं अधिकचं उत्पन्न देखील मिळलं जातं. आणि आतापर्यंत जे काही प्रयोग वगैरे केलेला आहे तर प्रयोगामध्ये असं देखील सिद्ध झालेलं आहे की याच्या फवारणीमुळे 1 क्विंटलचं आपल्याला अधिक उत्पन्न त्यामध्ये आढळून आलेलं आहे प्रयोगामध्ये. शेतकरी मित्रांनो, कोणतेही औषध वापरत असताना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं असतं. त्याच वेळेस आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला मिळत असतात. तर जे वेळेस आपल्याला सिमोडिसचा देखील वापर करत असताना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये वापरायचा आहे. याचा वापर करत असताना आपल्याला 1 एकरसाठी 160 ml सिमोडिस त्यामध्ये वापरायचा आहे. आणि कापूस पिकामध्ये याची फवारणी साधारणपणे 35 ते 40 दिवसांच्या दरम्यान करायची आहे. म्हणजे ज्यावेळेस पाते लागण्याची अवस्था चालू होत असते त्यावेळेस आपल्याला सिमोडीचा वापर करायचा आहे. तसंच तुम्ही बोंड अवस्थेमध्ये देखील सिमोडीचा वापर त्यामध्ये करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, यापूर्वी आपण जे काही रस शोषणारे कीटक वगैरे आहे याच्यासाठी 2-2, 3-3 औषधं त्यामध्ये मिक्स करत होतो, कॉम्बिनेशन करून फवारण्या वगैरे घेत होतो. तर आता शेतकरी मित्र आपल्याला अशी कोणत्याही प्रकारची गरज वगैरे पडणार नाही. एकाच वेळेस त्यामध्ये सिमोडीची तुम्ही फवारणी करा आणि जास्त दिवसांपर्यंत जे काही रस शोषणारे कीटक आहे कापूस पिकातील याच्यावरती नियंत्रण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ह्या वर्षी सिमोडीचा वापर नक्की करा. प्रमाण लक्षात ठेवा, 160 ml आपल्याला वापरायचा आहे. जर यापूर्वी जर तुम्ही वापर केलेला असेल किंवा याचा जर काही अनुभव असेल तर तुमचा जो काही अभिप्राय आहे हा खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.